राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिकला येत आहेत। त्यांचा आभार दौरा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी आभार सभेचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत। दादा, आज एकनाथ शिंदे जे आहेत ते राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावरती आहेत। कशा पद्धतीची तयारी जी आहे ती आपल्याकडून करण्यात आलेली आहे? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्राने प्रचंड प्रमाणात आशीर्वाद दिले, भरघोस असं मतदान केलंय आणि त्या प्रित्यर्थ माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब राज्यव्यापी मतदार राज्यांचे नागरिकांचे आभार व्यक्त करतायत। कोल्हापूरपासून याची सुरुवात झाली, नंतरच्या काळामध्ये जालना, नांदेड, मला वाटतं पुरंदर आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिकला आज ते येत आहेत। नाशिकला येत असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हिवाळी गावामध्ये आपली जिल्हा परिषदची 1ली ते 4थी शाळा आहे। या शाळेमध्ये केशव गावित नावाचे आमचे जे गुरुजी आहेत, गेली काही वर्षांच्या पासून अथक कष्ट घेऊन त्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने समर्पित भावनेतून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेलं आहे। दादा, आपण त्या विद्यार्थ्यांचं ज्ञान बघून आपण अचंबित होतो आणि एका सामाजिक संस्थेने या ठिकाणी या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा बांधून दिलेली आहे। तर त्या शाळेचं उद्घाटन, लोकार्पण, त्या विद्यार्थ्यांशी संवाद आणि केशव गावित गुरुजींचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन, त्यांना शाबासकी देण्याच्यासाठी उपमुख्यमंत्री महोदय इथे येत आहेत। खरं तर आज नाशिकमध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे। निश्चितपणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये कुंभमेळा असेल, नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारीगण तिथे उपस्थित असतील आणि त्यातल्या त्यात नगर विकास विभाग आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काय काय कार्यक्रम आतापर्यंत आपण प्रस्तावित केलेला आहे त्याचा आढावा माननीय उपमुख्यमंत्री महोदय घेतील। मात्र एकीकडे आपण जर बघितलं तर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो आपल्याला अद्याप पाहायला मिळतो आहे। तिढा जो आहे तो देखील कायम आहे। अशातच आता एकनाथ शिंदे यांचा जो नाशिक दौरा आहे तो महत्त्वाचा, त्या गोष्टीचा आणि याचा काही संबंध नाही। हा राज्यव्यापी उपमुख्यमंत्री महोदयांचे जे दौरे चालू आहेत त्याचा एक भाग म्हणून आज नाशिकच्या सर्व नागरिकांचे ते आभार व्यक्त करायला येत आहेत। दादा, आपण जर बघितलं तर पालकमंत्री पदावरनं एकीकडे तिढा असतानाच जे आहे आता टीका देखील होऊ लागलेली आहे। असं देखील म्हटलं जातं की पालकमंत्री पदावरून कोल्ड वॉर सुरू आहे महायुतीमध्ये। पालकमंत्री पदाच्या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत आणि या संदर्भातला त्यांना जे योग्य वाटेल ते निर्णय ते त्या ठिकाणी करतील। त्यांनी केलेल्या निर्णयाचं पालन करणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असेल। दादा, आपण जर बघितलं तर काल आपल्याकडे राजन साळवेंचा जो आहे प्रवेश झालेला आहे। या प्रवेशानंतर आता संजय राऊतांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे, त्यांना गांडू म्हणून जो आहे त्यांचा उल्लेख केलेला। आपण कसं पाहताय टीकेकडे? मला वाटतं की आता त्या भोंग्यावर महत्त्व दिलं पाहिजे अशी काही आता बाब राहिलेली नाही। दररोज सकाळी तुम्हाला ते दिवसभर चघळण्याच्यासाठी काही विषय देत असतात आणि त्याच्यातून त्यांना प्रसिद्धी मिळते। आता कालपर्यंत ज्याने आयुष्य घालवलं, अथक कष्ट केले, हे सुद्धा कदाचित नंतर आलेले असतील। अशा लोकांना काहीतरी उद्धटपणे शब्दप्रयोग करून बोलणं, परवा तर ते माननीय पवार साहेबांना पण शिकवायला निघाले होते। मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। मला वाटतं की खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी दुसऱ्यांवर चिखलफेक करणं, आपले आधी 18 खासदार होते, आता 9 वर आले,
आधी 60च्या पुढे आमदार होते, आता 20च्या आत आले. तेही लोकप्रतिनिधी नाखुश आहेत. अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेमध्ये यायला निघालेले आहेत. काहींनी प्रवेश घेतलेला आहे. आजही नाशिकमध्ये काही प्रवेश आहेत. याचं आत्मचिंतन सोडून द्यायचं आणि फक्त चिखलफेक करत राहायचे. सगळ्या जगातला देशातला मीच विद्वान आहे. दादा, खरं तर बघितलं त्यांनी असं देखील एक टीका केलेली आहे की महायुती सरकारचा तंगड्यात तंगडं घालण्याचा सध्या कार्यक्रम सुरू आहे. मी परवा बोललो होतो, आपण जेव्हा प्रवास करीत असतो तर काही वाहनांच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, तू असाच जळत राहा. देखील बोलताना म्हणालात की आज अनेक मोठे प्रवेश होणार आहेत. काय आपल्याला वाटतं, कुठले मोठे प्रवेश आहेत, काय सांग? काही माजी नगरसेवक, जिल्हा परिषदचे सदस्य यांचे प्रवेश आज नाशिकला होतील. हा जिल्हा पातळीवरचा कार्यक्रम आहे. आभार दौऱ्यात काही नवीन आपल्याला बघायला मिळू शकतं. निश्चितपणे नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं काही मुद्दे आम्ही तिकडे नेणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ते विषय मार्गी लागतील. धन्यवाद दादा, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आपल्यासोबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे होते आणि त्यांनी बोलताना सांगितलंय की आज नाशिक शहरात जो आभार दौरा आहे, या आभार दौऱ्याच्या वेळी अनेक प्रवेश जे आहेत ते देखील बघायला मिळणार आहेत आणि नाशिकच्या विकासासंदर्भात देखील ज्या आहेत अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह पवन येवले, TV9 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.